नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपल्या प्राचीन मंदिरांची रचना आणि त्यांचे सौंदर्य या नवीन आणि अपरिचित असलेल्या अशा विषयावरती काल एका ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली। छोटासा समूह होता, छोटासा गट होता, पण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांच्या समोर बोलण्याची मला हा नवीन विषय मांडण्याची संधी मिळाली। त्या काल झालेल्या सत्राचे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही केलेले आहे, जे आता मी तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहे। आपल्याला विनंती आहे की थोडंसं धैर्य ठेवून थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सुद्धा हा नवीन आणि अपरिचित असलेला विषय नक्की आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती आहे। चला तर कालच्या सत्राकडे जाऊयात आणि कालच्या सत्राचा व्हिडिओ बघायला सुरुवात करूयात। केदार कळतकरनी आता नवीन उपक्रम सुरू केलाय, मंदिरांचा शोध घेणं, आजूबाजूच्या पुण्यातल्या, पुण्याबाहेरच्या, महाराष्ट्राबाहेरच्या आणि त्याची माहिती जाणून घेऊन त्याचे व्हिडिओ तयार करणं आणि ते YouTube चॅनल स्वतःच तयार केलेलं आहे, त्याच्यावर ते अपलोड करून ते प्रसारित करणं। मी फार वेळ घेणार नाही, त्याविषयी केदार सगळी माहिती देईल आणि काही मंदिरांची पण आपल्याला माहिती देईल। नमस्कार, शरदजींनी आता सांगितल्याप्रमाणे माझं नाव केदार, पुन्हा एकदा सांगतो। त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा एक यूट्यूब चॅनल आहे, दोन रादर यूट्यूब चॅनल आहेत। एक आहे केदार सीकर सनातन संस्कार, तो चॅनल साधारण 3-4 वर्ष जुना आहे आणि त्या चॅनलवरती मी आपले श्लोक, मंत्र, सूक्त इत्यादी गोष्टी त्या आणि भगवद्गीता, मुख्यतः भगवद्गीता मराठीमधून समजावून घेण्यासाठी मी एक मोठा उपक्रम करतोय त्या यूट्यूब चॅनलवरती। तो माझा धार्मिक चॅनल आहे। आणि दुसरा एक माझा चॅनल आहे, त्याचं नाव आहे केदार पूजा प्रवास। हा चॅनल अगदी नवीन सुरू केलेला आहे। चॅनल नवीन कसा आणि का सुरू केला हे थोडक्यात मी सांगतो। आता ह्याच्या पुढे वेळेची मर्यादा मला माहिती आहे, साधारण अर्धा तास मला बोलायला मिळणार आहे असं सांगितलंय। खूप मोठा विषय आहे, अपरिचित विषय आहे आणि त्याच्यावरती मी अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। मला जे काय माझ्या अल्पशा बुद्धीने जे काय आतापर्यंत समजलंय आणि मी जे काय बघितलंय ते मी आपल्या समोर थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। एप्रिल 2019 एप्रिलमध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया अशा 3 देशांची ट्रिप केली होती। मी, माझी बायको पूजा आणि आमचा चिन्मय, आम्ही 3 जण गेलो होतो। साधारण आम्हाला 4.5 लाख रुपये खर्च आला होता। 8 दिवसाची ट्रिप होती, 7-8 दिवसाची ट्रिप होती। परदेशात जाऊन आम्ही काय पाहिलं तर, परदेशांमध्ये गेल्यानंतर आम्ही ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेलो होतो आणि ट्रॅव्हल कंपनीने आम्हाला तिथे गेल्यानंतर काय दाखवलं तर, काही प्राणी संग्रहालय दाखवली, काही वस्तूंची संग्रहालय दाखवली, काही समुद्र किनारे दाखवले, झगमगाट असलेली रेस्टॉरंट्स आणि मोठमोठे हॉटेल्स, मोठे रस्ते, काही समुद्र किनारे आणि काही आपली हिंदू मंदिरं परदेशामधली आम्हाला तिथे जाऊन त्यांनी दाखवली। आणि हे सगळं बघायला आम्ही साधारणपणे 4.5 लाख रुपये खर्च केला। आम्ही कुठेही पर्यटनाला जरी गेलो तरी पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे कुठलं तीर्थक्षेत्र आहे का, तिथे कुठलं मंदिर आहे का, विशेषतः प्राचीन मंदिर त्या ठिकाणी आहे का, हे बघण्याची आमची पहिल्यापासून आवड होती। आम्ही गेली 18-20 वर्ष झाली फिरतोय। तर ही सगळी मंदिरं आम्ही बरीचशी शेकडो मंदिरं आतापर्यंत बघितली होती। आणि हे सगळे युट्यूबवरचे व्हिडिओ बघत असताना माझ्या असं लक्षात आलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राचीन मंदिरं किंवा मंदिरशास्त्र किंवा मंदिराचं स्थापत्यशास्त्र किंवा मूर्तीशास्त्र हे खूप मोठमोठे विषय आहेत आणि ह्या मोठमोठ्या आणि विषयांवरती बोलणारी हाताच्या बोटांवर मोजणे तेवढीच माणसं आहेत ज्यांना ह्या विषयातलं काहीतरी ज्ञान आहे। तुम्हाला आर्किओलॉजी मधली किंवा इतर आर्किटेक्चर मधली बोलणारी भरपूर माणसं भेटतील, पण विशेष करून मंदिरशास्त्र, मूर्तीशास्त्र, स्थापत्यशास्त्र, मंदिरांचं स्थापत्यशास्त्र या विषयांवरती बोलणारे खूप कमी लोक आहेत। अशा काही लोकांचे व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आले आणि मग माझ्या डोक्यामध्ये हळूहळू विचार येत गेला की आपण आतापर्यंत शेकडो मंदिरं बघितली, महाराष्ट्रातली बघितली, महाराष्ट्राच्या बाहेरची बघितली, परदेशातली सुद्धा मंदिरं बघितली। यातली खूप सारी मंदिरं अशी होती जी आम्ही बघितली, त्यातली खूप सारी मंदिरं अशी होती की जिथे आम्ही गेलो, दर्शन घेतलं, खूप छान मंदिरे म्हणलं, एक प्रदक्षिणा घातली आणि लगेच निघून आलो। त्या मंदिरामध्ये काय विशेष बघण्यासारखं आहे, ते मंदिर बांधायला किती कष्ट करावे लागले असतील किंवा त्या मंदिराची विशेषता काय आहे, हे काही आमच्या कुठल्याही बघण्यामध्ये आलं नव्हतं। आम्ही एवढ्या लांब 200-400 किलोमीटर जाऊन ही सगळी मंदिरं बघितली। म्हणजे उदाहरणच द्यायची झाली तर आम्ही कोकणात खूप सारी मंदिरं बघितली। आम्ही हम्पीला जाऊन आलो। हम्पीसारखं स्वर्ग, भारतातलं स्वर्ग किंवा पृथ्वीवरचा स्वर्ग दगडी शिल्पामध्ये जिथे उभा केलेला आहे तिथे आम्ही जाऊन आलो।
अजंता वेरूळला जाऊन आलो, पण नुसते पर्यटक जातात म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथून जाऊन हा खूप छान आहे म्हणून लगेच परत आलो. त्या मंदिरांमध्ये आम्ही काहीही बघितलेलं नव्हतं. आणि गेल्या काही महिन्यापूर्वी म्हणजे साधारण जून जुलै महिन्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये हा विचार आला की आता आपण जी मंदिरं बघायची आहेत ती मंदिरं बघताना ती मंदिरं बघावी कशी नेमकी. हे एक शास्त्र आहे किंवा हा एक अभ्यास, शास्त्र म्हणण्यापेक्षा अभ्यासाचा विषय आहे. कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ते मंदिर बघायचं कसं, त्या मंदिराची रचना कशी आहे, त्या मंदिरामध्ये शिल्प कोणकोणती आहेत, त्या शिल्पांमधून त्यांना काय, ते मंदिर बांधताना त्यांना अभिप्रेत काय असेल, हे सगळे विषय जर आपण डोक्यामध्ये घेऊन ते मंदिर बघायला गेलो तर आपल्याला मंदिर बघण्यामध्ये जो आनंद मिळतो तो आनंद एवढ्या वर्षांमध्ये आम्ही घालवलेला होता किंवा मिळवलेला नव्हता. आणि हा विचार डोक्यामध्ये घेऊन आम्ही सुरुवात केली. अगदीच सांगायचं झालं तर आम्ही आता माझ्या ह्या पुढच्या बोलण्यामध्ये जे काही उल्लेख येणार आहेत किंवा जे काही संदर्भ येणार आहेत हे संदर्भ सगळे अगदी पुण्यातल्या किंवा पुण्यापासून अगदी जवळची मंदिरं मी तुम्हाला सांगणार आहे. लांबची मंदिरं मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही, अगदी जवळची मंदिरं आहेत. तर साधारणपणे माझ्या बोलण्यामध्ये आज जी मंदिरं येणार आहेत त्या मंदिरांची नावं फक्त मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो. एक आहे पुण्यामधलं वाघेश्वर मंदिर, जे वाघोलीला आहे. पुणे नगर रस्त्यावरती असलेलं वाघेश्वराचं मंदिर आहे. सासवड परिसरामध्ये जर आपण गेलो तर सासवड परिसरामधली 3 मंदिरं अतिशय सुंदर आहेत जी बघायला पाहिजेत आपण. पहिलं आहे संगमेश्वर मंदिर, जे सासवडमध्येच भैरवनाथ मंदिर आहे त्याच्या बाजूला आहे. सासवडमधून 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं आहे चांगावटेश्वर नावाचं एक मंदिर आहे. सासवड पासून नारायणपूरला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती सासवडमधून 2 किलोमीटर अंतरावरती एक चांगावटेश्वर नावाचं मंदिर आहे. तिसरं मंदिर आहे मोरगाव, जे आहे आपलं मोरगाव देवस्थान जे आहे त्या मोरगाव देवस्थानापासून 8 किलोमीटर आतमध्ये लोणी भापकर नावाचं एक गाव आहे. छोटंसं गाव आहे लोणी भापकर, आणि तिथे मल्लिकार्जुन मंदिर म्हणून आहे. ही जरा पुण्याच्या जवळची 30-40 किलोमीटरच्या परिसरातली मंदिरं झाली. थोडंसं आपण अजून थोडंसं लांब गेलं, पुण्यापासून एक 100-125 किलोमीटरच्या परिसरामध्ये जायचं म्हटलं तर इकडे इंदापूर जवळ, सोलापूर रोडला इंदापूर जवळ पळसदेव नावाचं एक गाव आहे. हे पळसदेव नावाचं गावामध्ये 5 मंदिरं आहेत. आणि ती 5ही मंदिरांचं सध्याचं विशेषत्व असं आहे की 5ही मंदिरं धरणाच्या बॅकवॉटरमध्ये, उजनी धरणाचं जे बॅकवॉटर आहे किंवा पाणीसाठा आहे त्या पाणीसाठ्यामध्ये बुडालेली असतात. फक्त उन्हाळ्यामध्ये, आणि ते पण ज्या उन्हाळ्यामध्ये त्या धरणातलं पाणी खूप कमी होतं त्याच वेळेला ती मंदिरं जमिनीच्या वरती दिसायला लागतात. अदरवाईज ती पाण्यामध्ये बुडालेली असतात. ते पळसदेवाची मंदिरं पण खूप बघण्यासारखी आहेत. आणि जर या साताऱ्याच्या बाजूला जायचं म्हटलं तर साताऱ्याच्या बाजूला 2 मंदिरं आपल्या 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये आहेत. एक आहे शिरवळ गावामध्ये, हायवे पासून 1 किलोमीटर फक्त आतमध्ये प्राचीन केदारेश्वराचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आणि दुसरं मंदिर आहे भुईंज गावाजवळ, म्हणजे साताऱ्याच्या अलीकडे 10 किलोमीटर अंतरावरती भुईंज गाव लागतं टोल नाक्यानंतर. तिथून आतमध्ये 5-6 किलोमीटरवरती किकली नावाचं गाव आहे. त्या किकली नावाच्या गावामधलं एक भैरवनाथ मंदिर आहे. ही एवढी मंदिरांबद्दलच माझ्या बोलण्यामध्ये आता पुढे जे काही उल्लेख येणार आहेत याच मंदिरांबद्दल येणार आहेत. आम्ही लांबच्या मंदिरांबद्दल मी आज बोलणार नाहीये. सुरुवातीला मी माझ्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं त्याप्रमाणे मंदिराची रचना कशी आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला मंदिर बघायला खूप जास्त आनंद मिळतो. आता मंदिराची रचना जनरलाइज बोलतोय मी, प्रत्येक ठिकाणी थोडाफार फरक असू शकतो, पण मंदिराची रचना साधारण अशी असते. आपण जर जेवढी प्राचीन मंदिरं जर बघितली तर प्रत्येक मंदिराला एक तटरक्षक भिंत असते. काही मंदिरांच्या तटरक्षक भिंती छोट्या छोट्या असतात, म्हणजे 5-6 फूट उंचीच्या असतात. पण काही मंदिरं अशी असतात की ज्या मंदिरांच्या तटरक्षक भिंती जवळपास 20 फुटापर्यंत उंच भिंती सुद्धा आहेत. कारण त्या कालावधीमध्ये, अगदी शिवकालामध्ये सुद्धा मुघलांचे हल्ले प्रचंड येत होते आणि ते मुघलांच्या हल्ल्याला सुद्धा त्या मंदिरांनी तोंड द्यावं म्हणून या मंदिरांच्या तटरक्षक भिंती ज्या आहेत त्या तटरक्षक भिंती खूप साऱ्या उंच सुद्धा भिंती आहेत. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं उंच भिंतीचं तर शिरवळ मधलं जे केदारेश्वर मंदिर आहे त्या केदारेश्वर मंदिराला 20 फूट उंच तटरक्षक भिंत बनवलेली आहे. ह्या तटरक्षक भिंती इतक्या मजबूत आहेत की त्या सुद्धा बघण्यासारख्या आहेत. त्या भिंतींना आतल्या बाजूनी सुद्धा काही मंदिरांना आपल्याला नक्षीकाम केलेलं दिसतं. तटरक्षक भिंतीच्या बाहेर एक प्रवेश, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार असतं. प्रवेशद्वारावरती काही नक्षीकाम असतं. ते नक्षीकाम बरचसं, जर समजा आता महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरावरती प्रवेश करताना नेहमी आपण सगळेजण ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल महादेवाच्या मंदिरामध्ये आणि इतर सुद्धा मंदिरांमध्ये खाली पायापाशी, उंबऱ्यापाशी कीर्तिमुख कोरलेलं असतं.
तर हे कीर्तिमुख असतं, वरती ललाटपट्टी असते, म्हणजे जे प्रवेशद्वाराची जी वरची बाजू असते त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला ललाटपट्टी असं म्हटलं जातं मंदिर शास्त्रामध्ये. आणि त्या ललाटपट्टीमध्ये गणेशाची मूर्ती असते. त्याच्या आजूबाजूला सुद्धा खूप सुंदर नक्षीकाम असतं. तिथून आतमध्ये गेल्यानंतर त्या तटरक्षक भिंतीतून किंवा प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचं प्रांगण लागतं. आता मी ही जेवढी मंदिरांबद्दल किंवा प्राचीन मंदिरे जी आपली सगळी काही आहेत, ह्या सगळ्या मंदिरांमध्ये खालची जी फरशी असते किंवा खालचं जे फ्लोरिंग आहे ते सगळं पूर्णपणे संपूर्ण, कितीही मोठं मंदिर असू दे, संपूर्ण दगडांनी बनवलेलं फ्लोरिंग असतं. मंदिराच्या प्रांगणामध्ये आतमध्ये अजून थोडासा प्रवेश केल्यानंतर आपल्याला अजून पुढे जे दिसतं 2-3 गोष्टी दिसतात ज्या बघण्यासारख्या असतात. काही ठिकाणी खूप जास्त चांगल्या बघण्यासारख्या असतात. एक दिसतं आपल्याला तुळशी वृंदावन. मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुळशी वृंदावन दिसतं. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त मंदिरांमध्ये जास्तीत जास्त संख्येने दिसणाऱ्या असतात त्या दीपमाळा. 1 किंवा 2 किंवा 3 किंवा अनेक दीपमाळा मंदिरांमध्ये असतात. काही मंदिरांमधल्या दीपमाळा अतिशय साध्या असतात, पण काही मंदिरांमधल्या दीपमाळा ज्या आहेत त्या दीपमाळांवरती सुद्धा खूप नक्षीकाम केलेलं आहे. अशा दीपमाळा आपल्याला दिसतात. अपवादात्मक काही मंदिरांमध्ये पूर्वीच्या कालावधीमध्ये, म्हणजे साधारण 800-1000 वर्षापूर्वीची जर मंदिरं आपण बघितली तर त्या मंदिरांमध्ये दीपमाळांची पद्धत आपल्याकडे नव्हती. दीपमाळांची पद्धत आपल्याकडे गेली 800-900 वर्षाच्या आसपास आली असं म्हटलं जातं. त्याच्या आधी प्रत्येक मंदिरासमोर एक स्तंभ असायचा. ज्या देवतेचं ते मंदिर आहे त्या देवतेचा स्तंभ आणि त्या देवतेचं चिन्ह त्या मंदिराच्या बाहेरच्या स्तंभावरती असायचं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर विष्णूचं मंदिर असेल तर बाहेरच्या दीपस्तंभावरती तुम्हाला गरुड कोरलेला दिसेल. हल्लीच्या कालावधीमधली जर मंदिरं घेतली तर दीपमाळेवरती त्या देवतेचं चिन्ह समोर कोरलेलं दिसतं. म्हणजे दीपस्तंभाचं उदाहरण मी जी मंदिरं बघितली आता जी तुम्हाला सांगितली त्यातलं एकच मंदिर असं आहे जिथे अजूनही प्राचीन स्तंभ शिल्लक आहे. किकलीचं जे भैरवनाथ मंदिर आहे त्या भैरवनाथ मंदिरामध्ये दीपमाला सुद्धा आहेत आणि दीपमालेच्या बाजूला स्तंभ सुद्धा अजून शिल्लक आहे. बाकी कुठल्याही मंदिरामध्ये मला तरी निदान स्तंभ बघायला मिळाला नाही. आम्ही कोळे नरसिंगपूर नावाचं एक कराड जवळचं एक गाव आहे, तिथे कोळे नरसिंगपूरला गेलो होतो. तिथे दीपमाळेवरती नरसिंहाचं चिन्ह म्हणून गरुड कोरलेला दिसला, पण स्तंभ आम्हाला बाकी मंदिरांमध्ये बघायला नाही मिळाले. पण प्राचीन मंदिरं 1000 वर्ष किंवा त्याहून जुनी जर तुम्ही मंदिरं बघितलीत तर त्या ठिकाणी आपल्याला हा स्तंभ बघायला मिळतो. दीपमाळा जवळपास सर्व मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये जर अजून आपण जर बघितलं तर मंदिराचा एक मुख्य घटक असतो किंवा मुख्य भाग असतो किंवा अविभाज्य अंग असतं की मंदिर म्हटलं की पाण्याचा स्रोत जवळ असणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की शंकराची, महादेवाची जी मंदिरं आहेत ती बहुतेक सगळी मंदिरं नदी किनारी आहेत. ज्या मंदिरांमध्ये नदी जवळ नाहीये अशा मंदिरांमध्ये आयदर पुष्करिणी तलाव नावाची एक कन्सेप्ट आहे. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा सर्वांना माहिती असेल, पुष्करिणी नावाची आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे. विहीर छोटी असते पण विहिरीपेक्षा खूप मोठं चौकोनी आकाराचं एक कुंड बनवलेलं असतं. त्याला उतरायला पायऱ्या असतात आणि त्या पुष्करिणीमध्ये सुद्धा खूप साऱ्या देवड्या असतात आणि त्याच्यावरती सुद्धा खूप नक्षीकाम केलेलं असतं. तर असे पुष्करिणी तलाव आपल्याला बऱ्याच मंदिरांमध्ये दिसतात. म्हणजे पाण्याचा स्रोत आयदर नदी किंवा विहीर किंवा पुष्करिणी तलाव. पुष्करिणी तलाव जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्या आता मी जी यादी सांगितली त्यातल्या 2 मंदिरांमध्ये आपल्याला पुष्करिणी तलाव बघायला मिळतात, जे अगदी पुण्याच्या जवळ आहेत. अगदी काही अंतरावरती 40-50 किलोमीटरच्या परिसरामध्येच हे पुष्करिणी तलाव आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे केदारेश्वर मंदिर शिरवळ. त्या मंदिराच्या तटरक्षक भिंतीच्या बाहेर म्हणजे प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर एक मोठा पुष्करिणी तलाव आहे. आता तिथे शिवाजी महाराजांचा एक पुतळा सुद्धा त्या पुष्करिणीवरती उभा केलेला आहे. आणि दुसरा त्याहून सुंदर आणि बघायला ते पुष्करिणी तलाव बघायला 1 तास कमीत कमी लागेल इतका सुंदर पुष्करिणी तलाव लोणी भापकर नावाच्या गावाला, मोरगाव जवळ जे गाव आहे लोणी भापकर, त्या मल्लिकार्जुन मंदिर, ते पण महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर सुद्धा तो पुष्करिणी तलाव आपल्याला बघायला मिळतो. तो पुष्करिणी तलाव सुद्धा खूप बघण्यासारखा आहे. वेळ उरला तर मी त्या ठिकाणी त्या तलावांमध्ये किंवा त्या मंदिरांमध्ये काय काय बघण्यासारखं आहे, आम्ही तिथे काय काय बघितलं हे मी सगळ्यात शेवटी सांगेन. मी आता जनरल कन्सेप्ट किंवा जनरल तुम्हाला सांगतोय मंदिराची रचना कशी असते किंवा मंदिरात जाताना काय आपल्याला बघायला मिळतं, मंदिरात गेल्यावरती काय बघायला मिळतं. जसं जसं आपण पुढे जातो तसं मंदिर नेहमी जमिनीच्या पातळीवरती आपल्याला मंदिर बघायला मिळत नाही. किमान 3-4 पायऱ्या चढून वरती मंदिर असतं. आता या 3-4 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर मंदिरामध्ये पुढे विभाजन होतं, मंदिराच्या प्रकारांचं विभाजन होतं.
भारतामध्ये जर भारतातल्या शैली मंदिरांच्या शैली जर लक्षात घेतल्या तर मुख्यतः 3 विभाग पडतात भारतातल्या मंदिरांचे. एक उत्तरेकडची मंदिरं जी उत्तर भारतामध्ये आहेत त्याला नागर शैलीची मंदिरं म्हणतात. एक दाक्षिणात्य पद्धतीची मंदिरं ज्यांना दाक्षिणात्य गोपुर असलेली मंदिरं जी आहेत ती दक्षिण बाजूला दिसतात आपल्याला. आणि मध्य भारतातली जी मंदिरं आहेत त्यांना बैसर शैलीची मंदिरं म्हटलं जातं. आता आपण जी सगळे आज मंदिरं बघतोय ती बैसर शैलीची मंदिरं आहेत. तर ह्या मंदिरांमध्ये गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी प्रवेश मंडप असतो किंवा ज्याला मुखमंडप म्हटलं जातं. हे मुखमंडप असतो. त्याच्या आतमध्ये गेलं तर सभा मंडप असतो. त्याच्या आतमध्ये कधी कधी 3 मंडप सुद्धा असतात. त्याच्या आतमध्ये थोडंसं पुढे गेलं तर अंतराळ म्हटलं जातं. म्हणजे बाहेरचा सभा मंडप आणि आतमधलं गर्भगृह याच्यामध्ये जो छोटा भाग असतो त्याला अंतराळ असं म्हटलं जातं. आणि त्याच्या पलीकडे आतमध्ये सगळ्यात आतमध्ये गर्भगृह असतं. तर ही साधारण मंदिरांची रचना असते. जितके मंडप मंदिराला असतील तितके वरती आपल्याला कळस बघायला मिळतात. म्हणजे प्रवेश मंडप असेल जनरल जास्तीत जास्त मंदिरांमध्ये 3 कळस आपल्याला बघायला मिळतात. बाहेरचा प्रवेश मंडपाचा एक किंवा मुखमंडपाचा एक कळस, मधल्या सभा मंडपाचा एक कळस आणि मुख्य गर्भगृहाचा एक कळस, असे 3 कळस आपल्याला बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये बघायला मिळतात. गर्भगृहाची जी रचना आपण जर बघितली तर हे गर्भगृह बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये आता सगळीकडे दिवे लावलेले असतात. पण बहुतेक सगळी प्राचीन मंदिरं जर आपण बघितली तर ती प्राचीन मंदिरातली सर्व गर्भगृह अंधारी असतात. तिथे उजेड अजिबात नसतो. अंधारी गर्भगृह ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की आपण जेव्हा मंदिरामध्ये दर्शनाला जातो, देवाचं दर्शन आपण जेव्हा घेतो, दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेला आपला मनाने पुनर्जन्म झालेला आहे आणि तो पुनर्जन्म ज्या ठिकाणी होतो आपला ते ठिकाण जे असतं ते अंधारी असावं ही कल्पना डोक्यामध्ये घेऊन पूर्वीची जी सगळी मंदिरं आहेत ती सगळी पूर्णपणे अंधारी गर्भगृह असलेली मंदिरं आहेत. आता आपण पुन्हा प्रवेश मंडपापाशी येऊया. ही मंदिराची जनरल रचना तुम्हाला सांगितली मी. प्रवेश मंडपात जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेला प्रवेश मंडपामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की महादेवाचं मंदिर असेल तर नंदी जो असतो तो नंदी त्या प्रवेश मंडपामध्ये ठेवलेला असतो. अगदी काही मंदिरं अशी असतात की जिथे नंदीसाठी मंडप बाहेर मंदिराच्या प्रांगणामध्ये उभा केलेला असतो. पण बऱ्याचशा मंदिरांमध्ये प्रवेश मंडप किंवा मुखमंडप जो असतो त्याच्यामध्ये नंदी उभा केलेला असतो. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेलात तर आतमधला जो सभा मंडप असतो त्या सभा मंडपामध्ये आणि ह्या प्रवेश मंडपामध्ये प्रचंड नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं. विविध प्रकारची शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात. आम्ही जी मंदिरं बघितली त्याच्यामध्ये आम्ही शेकडो हजारो शिल्प कोरलेली बघितली, जी यापूर्वी आम्ही त्याच मंदिरांमध्ये गेलेलो होतो पण त्यावेळेला आमच्या कधी लक्षात आलेली नव्हती. तर ह्या शिल्पांमध्ये जर आपण बघितलं तर त्या शिल्पांचे सुद्धा प्रकार आहेत. काही मी प्रकार त्यातले तुम्हाला सांगतो. कीर्तिमुखाचा मी उल्लेख केला जो उमऱ्याच्या पट्टीला असतो. वरती ललाट पट्टीला गणेशाचं चिन्ह असतं. त्याच्यानंतर गर्भगृहाचं जे प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वाराची जी चौकट असते किंवा 3 बाजू ज्या असतात त्या 3 बाजूंना द्वारशाखा असं म्हटलं जातं. मंदिर शास्त्रामध्ये त्याला द्वारशाखा असं म्हटलं जातं. काही ठिकाणी 1 द्वारशाखा असते, काही ठिकाणी 4, 5, 6 सुद्धा द्वारशाखा असतात. आणि जेवढ्या द्वारशाखा त्या मंदिराच्या चौकटीला असतील तेवढ्याच आकड्यामध्ये त्या दरवाजाच्या बाहेर हे द्वारपाल केलेले असतात किंवा द्वारपालिका उभ्या केलेल्या असतात. काही मंदिरांमध्ये द्वारपाल द्वारपालिका यांच्या बरोबरच प्रतिहारी नावाची एक कन्सेप्ट सांगितली जाते. प्रतिहारींचे सुद्धा शिल्प आपल्याला तिथे दाखवलेली असतात किंवा कोरलेली असतात. तर द्वारपाल आणि द्वारपालिका यांच्यामध्ये मुख्य उद्देश हा आहे किंवा ते बनवण्यामागे हा उद्देश हा असावा असं सांगितलं जातं की मंदिरात येणारा जो भक्त आहे त्याच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत, तो कुठल्या भावनेने मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ते द्वारपाल त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला उभे केलेले असतात. अशी संकल्पना आपल्याकडे आहे. त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाताना किंवा आपण गर्भगृहामध्ये जाताना ते द्वारपाल आपल्याकडे बघतायत. आपलं मन आपल्या मनामध्ये आत्ता काय विचार चालू आहेत किंवा आपण काय विचार घेऊन या गर्भगृहात जातो आहोत हे बघतायत ते द्वारपाल आपल्याकडे. ह्या भावनेनी जर त्या द्वारपालांकडे बघितलं तर आपलं मंदिरात जाणं जास्त चांगलं होतं किंवा दर्शन आपलं चांगल्या पद्धतीने होतं, एकाग्रता चांगली होते. हे द्वारपालांची पद्धत. काही द्वारपालांच्या किंवा द्वारपालिकांच्या हातामध्ये चौऱ्या घेतलेल्या दिसतात. काही ठिकाणी वाद्य घेतलेली दिसतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र घेतलेले द्वारपाल सुद्धा दिसतात. अगदी तुरळक ठिकाणी म्हणजे जसं भैरवनाथ मंदिरामध्ये जर आपण गेलो तर तिथल्या ज्या द्वारशाखा आहेत त्या द्वारशाखेवरती एक विशेष शिल्प आपल्याला बघायला मिळतं. ज्या विशेष शिल्पाला नाव आहे प्रतिहारी म्हणतात त्याला.
तर ते एक द्वारपालासारखं शिल्प आहे, साधारण 2 फूट उंचीचं शिल्प आहे, द्वारशाखेवरती शिल्प आहे. आणि त्या द्वारपालाच्या खांद्यावरती इथपासून ते त्याच्या कमरेपर्यंत एक चांबड्याची पिशवी दाखवलेली आहे. हे सगळं दगडामध्ये आहे. एक चांबड्याची पिशवी दाखवलेली आहे. ती चांबड्याची पिशवी घेऊन तो द्वारपाल मंदिरामध्ये आलेला आहे. त्याचा आशय असा आहे, त्या मूर्तीचा किंवा त्या प्रतिहारीचा आशय आहे की तो मंदिरातला सेवक आहे आणि मंदिराच्या निर्माणासाठी, मंदिराच्या रोजच्या कारभारासाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणी घेऊन येणारा किंवा जलाभिषेक करायला लागणारं जे पाणी आहे ते घेऊन येणारा तो द्वारपाल तिथे दाखवलेला आहे. त्याला प्रतिहारी म्हटलं जातं. हे सेवक जे असतात, त्या सेवक वर्गातले जे द्वारपाल असतात त्यांना प्रतिहारी म्हटलं जातं. हे द्वारपाल सुद्धा खूप बघण्यासारखे असतात. त्याच्यानंतर मी आता जे सांगितलं, द्वारशाखा ज्या असतात त्या द्वारशाखांवरती वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. आणि हे नक्षीकाम डोळ्यात बोट घालून बघत राहावं असं नक्षीकाम असतं. म्हणजे आम्ही अशी काही मंदिरं बघितली की एका मंदिराला, एका प्रवेशद्वाराला, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला 5 किंवा 6 द्वारशाखा आहेत. प्रत्येक द्वारशाखेची नक्षी, त्याचं जी ठेवण आहे किंवा त्याचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि तो तिन्ही बाजूला संपूर्ण समान दिसतो. त्याच्यामध्ये 1 मिलीमीटरचा सुद्धा फरक कुठे झालेला दिसत नाही. संपूर्ण नक्षीकाम अगदी सारखं असलेलं दिसतं. आता ही जी मंदिरं निर्माण केली ती किमान 200, 400, 500, 800, 1000 वर्षांपूर्वी निर्माण केलेली मंदिरं आहेत. ही मंदिरं निर्माण करताना आत्ता उपलब्ध असलेली कोणतंही साहित्य किंवा टूल्स ज्याला म्हटलं जातं ती त्यावेळेला उपलब्ध नव्हती. त्यावेळेला मिलीमीटर नावाची संकल्पना नव्हती किंवा व्हर्नियर कॅलिपर नव्हते, ग्राइंडर नव्हते, ड्रिल मशीन नव्हती, CNC मशीन नव्हतं, काही नव्हतं. हे सगळं नसताना सुद्धा केवळ छिन्नी आणि हातोडा यांच्या साह्याने इतकी सुंदर शिल्प घडवलेली आपल्याला दिसतात की मला आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती काटा येतोय मी जे बघितलेलं आहे ते बघून. पण हे सगळं बघायला आपण फक्त दर्शनाला गेलो आणि दर्शन घेऊन बाहेर आलो तर ह्या गोष्टी दिसत नाहीत. ही दृष्टी घेऊन आपण जर मंदिरात गेलो तर आपल्याला खूप सारं बघायला मिळतं. हे जे प्रतिहारी किंवा सेवक मी सांगितले, द्वारपाल जे सांगितले, त्या द्वारपालांच्या अंगावरती असलेले दागिने, खूप सारी मंदिरं आपल्याकडे अशी आहेत की ते एक मूर्ती, एक द्वारपाल आपण घेतला बघायला आणि तो जर डोक्यापासून पायापर्यंत आपण बघायचं म्हणलं तर फक्त द्वारपाल एक बघायला किमान 10 मिनिटं लागतील. एवढी सुंदर नक्षीकाम त्या एका द्वारपालाच्या मूर्तीवरती असतं. म्हणजे त्याच्या मुकुटापासून, त्याच्या डोक्यावरती मुकुट असतो बऱ्याचदा, त्याच्या मुकुटापासून ते त्याच्या पायापर्यंत, पायामध्ये बऱ्याच वेळेला तोडे दाखवलेले असतात आणि हे सगळं दगडामध्ये घडवलेलं नक्षीकाम असतं. आता तुम्ही विचार करा, 2 फूट उंचीचा द्वारपाल आहे, त्या द्वारपालाच्या पाय दाखवायचे आणि त्या पायामधले तोडे दाखवायचे आहेत आणि ते तोडे सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेले आपल्याला दिसतात. जसे डाव्या बाजूच्या द्वारपालाचे असतात तसेच सेम, अगदी सेम टू सेम, मापानी सुद्धा सेम आणि दिसायला सुद्धा सेम, फिनिशिंगला सुद्धा सेम उजव्या बाजूला असतात. म्हणजे ह्या 2 मूर्ती एका वेळी घडवायला लागतात सेम टू सेम. म्हणजे द्वारपाल एका बाजूला वेगळा आणि दुसऱ्या बाजूला वेगळा असं जनरली बघायला मिळत नाही. दोन्ही बाजूचे द्वारपाल सारखे असतात आणि सिमिलर असतात. म्हणजे सगळं नक्षीकाम त्यांच्याकडे कॉमन असतं. आता मधल्या भागात जर बघितलं, मुकुटावरती सुंदर नक्षीकाम केलेलं असतं. मुकुटाच्या खाली जर आपण आलो, त्याच्या गळ्यामध्ये असलेले हार किंवा त्याच्या गळ्यामध्ये घातलेल्या माळा इतक्या, म्हणजे तांदुळाच्या दाण्या एवढं छोटंसं नक्षीकाम, त्याचे हार. आता बघा, 2 फुटाची मूर्ती आहे, त्याच्या गळ्यामध्ये छातीपर्यंत घातलेला हार आहे आणि तो हार सुद्धा आणि त्या हारातली नक्षी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे दिसते, कोरलेली. आजही शेकडो वर्षानंतर आजही कोरलेली ती मूर्ती, नक्षीकाम आपल्याला दिसतं. इतकं सुंदर नक्षीकाम. दोन्ही द्वारपालांच्या गळ्यातला हार सारखा असतो, त्याच्यावरचं नक्षीकाम सारखं असतं. आता मी हे जे तुम्हाला वर्णन सांगतोय ह्याच्या मागे तुम्ही फक्त डोक्यामध्ये एक छोटासा विचार चालू करा की ही एक मूर्ती जर बनवायला घेतली तर त्या कलाकाराला किती कष्ट करावे लागत असतील आणि किती कालावधी त्याचा जात असेल आणि किती खर्च त्यावेळेच्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. तर त्याच्या गळ्यातले हार, सुंदर नक्षीकाम असतं. त्याच्या गळ्यामध्ये जानवं दाखवलेलं असतं. ते जानवं सुद्धा अतिशय उत्तम. खूप साऱ्या मूर्तींना किंवा बहुतेक सगळ्या मूर्तींच्या गळ्यामध्ये जानवं सुद्धा कोरलेलं आपल्याला दिसतं. अगदी एवढ्या आकाराची जरी मूर्ती असेल, बऱ्याचशा मूर्ती आपल्या बोटाच्या किंवा 2 बोटांच्या आकाराच्या मूर्ती बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये शिल्प दिसतात. एवढ्या छोट्या आकाराच्या मंदिरामध्ये सुद्धा कोरलेल्या किंवा आकारामध्ये कोरलेल्या मूर्तीमध्ये सुद्धा ही सगळी यातल्या बऱ्याचशा गोष्टी दिसतात. जानवं गळ्यात कोरलेलं दिसतं. त्यांनी जे धोतर नेसलेलं असतं, त्या धोतराचा जो काठ असतो, आजकाल जे मोठ्या काठाचं धोतर नेसलं जातं, जरी काठ ज्याला म्हटलं जातं, त्या काठावरचं जे नक्षीकाम किंवा स्त्रिया दाखवलेल्या असतात, त्या स्त्रियांच्या साडीच्या ज्या हे असतात, मधल्या घड्या पडतात, त्या घड्या, मधल्या निऱ्या, त्या मधल्या निऱ्यांवरची नक्षी, त्यांच्या हातामध्ये असलेले बाजूबंद, हे सगळे दागिने जे आत्ताच्या बायका वापरतात, हे सगळे दागिने त्या आपल्या सर्व शिल्पांमध्ये बघायला मिळतात. आणि ही शिल्प बघताना आणि कित्येक ठिकाणी असं बघायला मिळतं की एक शिल्पाचा एक पॅटर्न किंवा एक टाईप आहे,
तशाच प्रकारचं शिल्प द्वारशाखांवरती किंवा मंदिरातल्या इतर ठिकाणच्या खांबांवरती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आणि या सगळ्या मूर्ती सारख्या असतात. त्याच्यानंतर मंदिराचं आणखी पुढचं वैशिष्ट्य जे सभा मंडपामध्ये किंवा प्रवेश मंडपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सभा मंडपामध्ये, प्रवेश मंडपामध्ये जे खांब असतात त्या खांबांवरती सुंदर नक्षीकाम केलेलं असतं. आता नक्षीकामाबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण खूप पॅटर्न्स असतात त्याच्यामध्ये, खूप प्रकार नक्षीकामाचे असतात आणि सगळ्या खांबांवरती किंवा सगळीकडे सारखे असतात. हे तुम्ही फक्त डोक्यात घेऊन चला. हे माझ्यासाठी थोडी आजची तारेवरची कसरत आहे किंवा माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे. डोळ्यासमोर कुठलंही चित्र किंवा तुमच्या समोर स्क्रीनवर कुठलंही चित्र न ठेवता मी फक्त तुम्हाला शब्दातून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला माहित नाही किती तुमच्यापर्यंत पोहोचतंय, पण हे प्रत्यक्ष तिथे जाऊन बघायला पाहिजे. म्हणून मी आज जी मंदिरं निवडली, जी जायला सोपी पडावीत अशी पुण्यापासून जवळची मंदिरं निवडली. ह्याच मंदिरांमध्ये हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल. आता हे जे खांब असतात या खांबांवरती खूप सारं नक्षीकाम केलेलं असतं. नक्षीकामाच्या नंतर त्या खांबांवरती आपल्या रामायणामधले, महाभारतामधले, पुराणांमधले खूप सारे प्रसंग या मंदिरांमध्ये कोरलेले आढळतात. म्हणजे रामायणामधले जर प्रसंग घेतले, काही उदाहरणं द्यायची झाली तर मृगाचं रूप घेऊन आलेला मारीच राक्षस, त्याचा वध करताना राम दाखवलेला असतो. त्याच्यानंतर राम, लक्ष्मण आणि हनुमानाची पहिल्यांदा भेट झाली, त्याचं शिल्प बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. जेव्हा लंकेमध्ये सीतेला भेटायला गेला होता तो अंगठीचा जो प्रसंग आहे तो प्रसंग बऱ्याच मंदिरांमध्ये बघायला मिळतो. लक्ष्मणाचं आणि वालीचं युद्ध चाललेलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. काही मंदिरांमध्ये किंवा आम्ही एकाच मंदिरामध्ये बघितलं, रामायणातला जो शरपरीक्षा नावाचा प्रसंग आहे तो शरपरीक्षा नावाचा प्रसंग सुद्धा तिथे दाखवलेला आहे त्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. काही ठिकाणी आपल्याला हनुमान आणि किंवा वानर सेना दाखवलेली असते. अगदी छोट्या छोट्या आकाराची वानरं सुद्धा बनवलेली बरीच आपल्याला बऱ्याच मंदिरांमध्ये दिसतात. त्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये शेकडो वानरं बनवलेली आहेत, एवढ्या एवढ्या साईजची शेकडो वानरं बनवलेली आहेत. सगळ्यांचा आकार सारखा आहे आणि सगळी वानरं दिसायला सारखी आहेत. मंदिरांमधलं खांबाचं अजून एक वैशिष्ट्य असतं ह्या सगळ्या शिल्पांच्या बरोबर, की हे रामायण, महाभारत किंवा पौराणिक प्रसंगांमधली जर काही उदाहरणं घ्यायची म्हटलं तर वामन अवताराचं चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवलाय. विष्णूचे दशावतार आपल्याला बऱ्याच ठिकाणी कोरलेले दिसतात. आतल्या खांबांवरती सुद्धा आणि बाहेरच्या नक्षीकामावरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर त्या काळचं ते मंदिर जेव्हा बांधलं गेलं त्या काळचं जे सामाजिक जीवन होतं त्या सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला त्या मंदिरातल्या खांबांवरती, शिल्पांमध्ये किंवा मंदिराच्या बाहेरची जी शिल्प असतात त्याच्यामध्ये ती आपल्याला सामाजिक जीवन सुद्धा आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळतं. म्हणजे सामाजिक जीवनाची जर काही उदाहरणं द्यायची झाली तर आम्हाला आता त्या भैरवनाथ मंदिरामध्ये ताक घुसळणारी एक स्त्रीचं सुंदर शिल्प बनवलेलं आहे. एक केदारेश्वराच्या नाही, इकडच्या लोढी भापकरच्या मंदिरामध्ये किंवा अन्य मंदिरांमध्ये एक स्त्री आहे आणि एक सिंह आलेला आहे. या बाजूला गाय दाखवलेली आहे आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. म्हणजे एक सिंह तिच्या गायीवरती हल्ला करतोय. पशुजीवन किंवा पशुरक्षण करणारं चित्र. ते सिंह त्या गायीवरती हल्ला करायला आलेला आहे आणि एक स्त्री धनुष्यबाण घेऊन त्या सिंहाला मारते. अशी पण चित्र आपल्याला बघायला मिळतात. धनुष्यबाण हातात घेतलेल्या स्त्रिया अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे अशा पद्धतीचं सामाजिक जीवन आपल्याला त्या मंदिरांमध्ये बघायला मिळतं. काही मंदिरांमध्ये आपल्याला मैथुन शिल्प सुद्धा बघायला मिळतात. म्हणजे स्त्री पुरुषांच्या जीवनामध्ये येणारे जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग, अगदी मैथुन प्रसंग सुद्धा मंदिराच्या भिंतींवरती कोरलेले आपल्याला दिसतात. कारण मंदिरात सर्व प्रकारचे लोक येणार आहेत, सर्व वयोगटातले लोक येणार आहेत. त्यांना हे सगळं समजलं पाहिजे. कदाचित हा आशय असावा. मैथुन शिल्प मंदिरावर का असतात मलाही अजून समजलेलं नाही, पण असतात. मैथुन शिल्प मंदिरावरती असतात. त्यानंतर स्त्रीच्या जीवनामध्ये येणारे विविध कालावधी, अगदी लहान असणारी मुलीपासून वृद्धापकाळापर्यंत स्त्रीच्या जीवनामध्ये काय काय कालावधी येतात हे कालावधी दाखवणारे सुद्धा शिल्प आपल्याला काही मंदिरांमध्ये बघायला मिळतात. अगदी प्रसव वेदना सहन करणारी स्त्री किंवा प्रसूती होतानाची स्त्री अशी सुद्धा शिल्प आपल्याला आपल्या मंदिरांमध्ये बघायला मिळतात. तर अशा प्रकारची शिल्प आपल्याला मंदिराच्या खांबांवरती आणि बाहेरच्या नक्षीकामावरती बघायला मिळतात. आणि ही सगळी शिल्प जी आहेत ही अतिशय बघण्यासारखी असतात. आपण जर इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी बघितल्या, ती शिल्पांकडे बघितलं तर आपला ते मंदिर बघायला, म्हणजे मी आता जी मंदिरांची यादी सांगितली हे एक एक मंदिर जर घेऊन मी तुम्हाला समजावून सांगायचं म्हटलं तर एक मंदिर समजावून सांगायला किमान 1-1.5 तास लागेल. एवढं एकेका मंदिरामध्ये बघण्यासारखं आहे. इतकी सुंदर शिल्प या मंदिरांमध्ये आहेत. जर कधी काळामध्ये, पुढच्या कालावधीमध्ये संधी मिळाली तर आपण विथ फोटोग्राफ मी तुम्हाला कधीतरी विथ प्रेझेंटेशन ते दाखवीन, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. आता बाहेरच्या नक्षीकामामध्ये येऊया. आपण मंदिराची बाहेरची बाजू आता बघूया, कारण वेळ संपत आलेली आहे.
बाहेरच्या बाजूनी जर आपण मंदिर बघितलं तर बाहेरच्या बाजूला सुद्धा खूप सारी शिल्प, जशी मंदिराच्या आतमध्ये खांबांवरती आणि आतल्या भिंतींवरती द्वारशाखेवरती जी काय शिल्प दिसतात आपल्याला, तशी शिल्प बाहेरच्या बाजूला पण बऱ्याचशा मंदिरांमध्ये बाहेरच्या बाजूला दिसतात. फुलं, कमळं, चौकोनी आकार किंवा चौकटचे आकार हे तर कॉमन असतं, ते सगळीकडेच असतं. हे सोडून काही मंदिरं अशी आपल्याला दिसतात की मंदिराचं जे छत असतं त्या छताला बाहेरच्या बाजूनी पूर्ण झुंबरं बनवलेली असतात, म्हणजे छोट्या छोट्या आकाराची, एवढ्या एवढ्या आकाराची झुंबरं पूर्ण मंदिराच्या चारी बाजूनी, जेवढं काय मोठं मंदिर आहे सगळ्या बाजूनी सेम आकाराची झुंबरं आपल्याला लावलेली दिसतात. तर ही झुंबरं सुद्धा बघण्यासारखी असतात. ही झुंबरं बघताना आपल्या डोक्यामध्ये हा विचार येतो की एवढं भव्य मोठं मंदिर आहे, या हॉलच्या चौपट असलेलं मंदिर आहे, या मंदिराच्या चारी बाजूनी सगळ्या बाजूंनी ती झुंबरं लावलेली आहेत आणि सगळी झुंबरं समान आकाराची आणि दिसायला सगळी सेम आहेत. ही बनवायला किती कष्ट आणि किती पैसे आणि किती काय काय त्यांना आपल्या पूर्वजांना करावं लागलं असेल. जर छत बघितलं आणि छताच्या खाली जी मंदिराच्या भिंती असतात त्याच्यावरचं नक्षीकाम आणि शिल्प मी तुम्हाला सांगितली, त्याच्या खाली असतो मंदिराचा चौथरा. कारण मी सुरुवातीला सांगितलं की मंदिर 3-4 पायऱ्या चढून वरती असतं, तर मंदिराचा जो चौथरा असतो तो चौथरा आणि ते छत याचा आकार सेम असतो. म्हणजे चौथरा खाली 2 फूट बाहेर आलेला असतो, 2-3 फूट बाहेर आलेला असतो, छत सुद्धा वरून 2-3 फूट बाहेर आलेला असतं आणि आतल्या भिंती आतमध्ये असतात. या भिंती सहसा चौकोनी आपल्याला बघायला मिळत नाहीत. कुठल्याही प्राचीन मंदिरामध्ये चौकोनी भिंत मागच्या बाजूनी कुठेही बघायला मिळत नाही. तिथे मागे काहीतरी आकार असतात, म्हणजे चौकोन असतात, पण ते एका विशिष्ट प्रकारचे चौकोनांचं मिळून कॉम्बिनेशन करून ते केलेलं असतं. तर हा जो खालचा चौथरा असतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की प्रत्येक देवतेचं एक यंत्र असतं आणि जसं गणेशाचं यंत्र गणेश यंत्र असतं, शिवयंत्र असतं, प्रत्येक देवतेचं एक यंत्र असतं. तर ते ज्या देवतेचं ते मंदिर आहे त्या देवतेच्या यंत्राचा आकार त्या चौथऱ्याला केलेला असतो. त्या आकाराचं, यंत्राच्या आकाराचा तो चौथरा असतो आणि त्या चौथऱ्यावरती ते मंदिर पूर्णपणे उभं केलेलं असतं आणि छत पण त्या यंत्राच्या आकाराचं असतं. प्रत्येक मंदिरात असंच बघायला मिळेल का असं नाहीये. काही काही मंदिरात बघायला मिळेल, काही काही मंदिरामध्ये नाही बघायला मिळणार. त्याच्यानंतर आपण कळसाकडे जाऊयात. आता कळस मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जेवढे मंडप असतील तेवढे कळस असतात. बऱ्याचशा मंदिरांमध्ये कळसांवरती खूप सुंदर नक्षीकाम आणि कळसांवरती सुद्धा रामायण महाभारत आणि पुराणातले प्रसंग कोरलेले असतात. आता आपल्याकडे जी मंदिरं आहेत ही मगाशी मी सांगितलं बैसर पद्धतीची मंदिरं आहेत. जास्त करून भूमिज पद्धतीची मंदिरं किंवा भूमिज पद्धतीचे कळस आपल्याकडे बघायला मिळतात. भूमिज पद्धत म्हणजे त्या कळसाकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा कळस जमिनीतून वर आलेला आहे. खाली एक मजला असतो, त्याच्यावरती एक मजला असतो, त्याच्यावरती एक मजला असतो, एकावर एक मजले करत आकारवरती छोटा होत जाणार आणि अनेक मजल्यांचे कळस आपल्याला आपल्या मंदिरांमध्ये दिसतात. आणि या पद्धतीचे जे कळस आहेत त्यांना भूमिज पद्धतीचे कळस असं म्हटलं जातं. तर हे कळस सुद्धा अतिशय बघण्यासारखे असतात. आता मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये मगाशी सांगायचं राहिलं, बऱ्याच ठिकाणी विरगळं सुद्धा ठेवलेली असतात. आपल्याकडे जी प्राचीन मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये विरगळं नावाचा एक प्रकार आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, तर ते विरगळं ठेवलेली दिसतात. त्या विरगळांवरती सुद्धा सुंदर शिल्प असतात. जनरली विरगळाची रचना अशी असते की ते विरगळ म्हणजे त्या गावामध्ये जी युद्ध झाली त्या युद्धामध्ये जे आपले लोक वीरगतीला प्राप्त झाले त्या वीरगतीला गेलेल्या लोकांच्या स्मृती प्रित्यर्थ ती विरगळ बनवून त्या काळामध्ये ठेवायची पद्धत होती. तर त्या विरगळाचे 3 मजले असतात, साधारण 3 दाखवलेले असतात. सगळ्यात वरचा जो त्याचा थर असतो त्याच्यावरती शिवलिंग दाखवलेलं असतं आणि त्याच्या बाजूला तो वीर जो गेला त्याचं शिल्प असतं आणि त्याच्या पिंडीच्या दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी दाखवलेली असते. हे शिल्प दाखवण्याचा, विरगळावरती शिवलिंग दाखवण्याच्या मागे आशय असा असतो की जो आपला माणूस वीरगतीला प्राप्त झाला युद्धामध्ये तो थेट कैलासाला जाणार आहे आणि कैलासाला जाणार आहे. कैलासाचं रिप्रेझेंटेशन म्हणून त्या विरगळावरती शिवपूजा करताना ते दाम्पत्य दाखवलेलं असतं. त्याच्या खालच्या मधल्या थरावरती जर आपण बघितलं तर त्या गेलेल्या माणसाचं कुटुंब किंवा त्याच्याकडे असलेले पशु दाखवलेले असतात आणि खाली सगळ्यात खालच्या थरावरती पशु त्या वीराचं रक्षण करताना असं चित्र आपल्याला दिसतात. म्हणजे काही ठिकाणी कुत्र असेल, काही ठिकाणी त्या ठिकाणची गाय असेल, घोडा असेल किंवा असे पशु जे आपल्या धनाचं रक्षण करू शकतात असे पशूंची चित्र आपल्याला त्या विरगळावरती बघायला मिळतात. तर हे साधारण मंदिराची रचना असते. आणि मी जी सुरुवातीला तुम्हाला यादी सांगितली, या यादीमधल्या मंदिरांमध्ये माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्हाला जर शक्य असेल तर अगदी काही किलोमीटर, सगळ्यात लांबचं मी जे मंदिर तुम्हाला सांगितलं ते 100 किलोमीटरच्या परिसरात आहे, पण अगदी जवळ 30-40 किलोमीटरच्या परिसरामध्ये हे भारताचं सौंदर्य आहे, हे वैभव आहे.
माझा जो चॅनल आहे केदार पूजा प्रवास, या चॅनलची माझी टॅगलाईन किंवा माझा प्रत्येक व्हिडिओ सुरू करताना मी हे वाक्य बोलतो, नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. ह्या वाक्याने माझा प्रत्येक व्हिडिओ सुरू होतो. मी अगदी सुरुवातीला जे तुम्हाला माझी सिंगापूर, थायलंड, मलेशिया ट्रिप सांगितली, आम्ही परदेशात जाऊन काय बघितलं ते तुम्हाला सांगितलं, हे ते सगळं आपल्या भारतामध्ये आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा 1000 पटीने, सहस्त्र पटीने सुंदर काही बघण्यासारखं आपल्या भारतामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये आहे. फक्त ते आपल्याला बघण्याची दृष्टिकोन लागतो. ती दृष्टी आपण जर एकदा मिळवली तर ही मंदिरं बघायला जो आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. कोणाला काही बोलायचं असेल, प्रश्न असतील तर मी सांगितलेलं आवडलं, कौतुक केलं तरी चालेल, किंवा काही भर घालायची असेल तर मी ह्या विषयाचा नव्याने अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. मी कधीही यापूर्वी या विषयामध्ये पडलो नव्हते, कधी डोक्यातच आलं नव्हतं ही गोष्ट. मी नव्याने अभ्यास करायला सुरुवात केली. हळूहळू मी अभ्यास करत जाणार आहे. पुढे माझं पुढचा टप्पा असणार आहे मूर्तीशास्त्र. मूर्तीशास्त्र सुद्धा हा खूप मोठा विषय आहे. बोला सोनी सर. येस, असं मी अजून हे तुम्ही सांगितलं एक्झॅक्टली ते बघितलेलं नाहीये मी, पण दुसरं एक मी असं सिमिलर उदाहरण देतो. आपल्याकडे खिद्रापूरला कोपेश्वराचं मंदिर आहे. त्या कोपेश्वर मंदिरामध्ये बाहेर नृत्यशिळा आहे. त्या नृत्यशिळेच्या वरती स्वर्गमंडप आहे आणि वरती मोठं स्वर्गमंडपाचं छिद्र आहे, मोठं हे आहे. तर वर्षातनं एकदाच पूर्ण चंद्र त्या बरोबर छिद्राच्या वरती येतो आणि तो वर्षातनं एकच दिवशी फक्त तो चंद्र तिथून दिसतो. उरलेलं वर्षभर तिथून चंद्र दिसत नाही. अशी आपल्याकडे मंदिरामध्ये खूप खासियती आहेत. मला एक अजून आता विषय निघाला म्हणून एक दीड मिनिटात सांगतो. जे मी सांगायचं राहिलं किंवा वेळ नव्हता म्हणून मी टाळलं. आपल्या मंदिरांमध्ये आभासी शिल्प नावाचा एक प्रकार बघायला मिळतो. आभासी शिल्प म्हणजे, मी एक उदाहरण देतो तुम्हाला समजेल त्याच्यावरनं, किंवा 2 उदाहरणं देतो. त्या भैरवनाथ मंदिरामध्ये एक शिल्प आहे, खांबावरती शिल्प आहे. एवढ्या आकाराचं साधारण 6-7 इंच उंच आणि 2 फूट रुंद शिल्प आहे. त्या शिल्पामध्ये वरती 3 धडं दाखवलीत. माणसाची 3 धडं आहेत वरती आणि खाली 4च पाय आहेत. 3 धडं आणि खाली 4 पाय आहेत. तुम्ही जर एक धड झाकलं, तुम्ही त्याच्यावरती डोकं लावून विचार करायचा. आभासी शिल्प किंवा पझल ज्याला म्हटलं जातं तसं ते आहे. तुम्ही एक मधलं झाकलं तर ह्या बाजूचं ह्या बाजूचं धड पूर्ण दिसतं, पायापर्यंत दिसतं. जर ह्या बाजूचं झाकलं तर इकडचे 2 दिसतात. अशा प्रकारची आभासी शिल्प आपल्या मंदिरांमध्ये आढळतात. काही मंदिरांमध्ये अशी आभासी शिल्प आहेत की समोरनं बघितलं तर तो हत्ती दिसतो, ह्या बाजूनी जाऊन बघितलं तर तो मनुष्य खाली बसलेला आपल्याला दिसतो. अशी आभासी शिल्प सुद्धा आपल्या मंदिरांमध्ये खूप ठिकाणी बघायला मिळतात. आणि अशी विशेषता, हे धन्यवाद तुम्ही हे उल्लेख केल्याबद्दल, कारण ह्या विशेषता जर आपल्याला त्या मंदिराच्या माहिती असतील ना, तर मी जे मगासपासून 2-3 वेळा म्हटलं की ते मंदिर बघण्याचा आनंद आपला खूप पटीने वाढतो. नुसतंच जाऊन दर्शन घेऊन येण्यापेक्षा ह्या गोष्टींनी आपला मंदिराचा बघण्याचा आनंद खूप पटीने वाढतो. सोनीने उल्लेख केला, परत 1 मिनिट बोलतो मी. मंदिराच्या बांधकामाचं पद्धत त्यांनी उल्लेख केला की तिथे कुठेही सिमेंट वापरलेलं नाही. तर माझ्याकडे नोट डाऊन केलेलं होतं, पण मी हा पॉईंट बोललो नाही कारण वेळ कमी होता. मंदिराची जी रचना असते, दगडावर दगड ठेवून केलेली मंदिराची रचना आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मंदिरांमध्ये चुना किंवा शिसं मिसळलंय असं कुठेही बघायला मिळत नाही. दगडावर दगड ठेवून मंदिराची रचना आहे. त्या दगडाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर सॉकेट पद्धत त्याला म्हटलं जातं. त्या काळच्या बांधकाम पद्धतीला सॉकेट पद्धत, हल्लीचं नाव सॉकेट पद्धत आहे. खालच्या दगडाला एक छिद्र असतं, एक साधारण 6 इंच छिद्र असतं आणि वरचा जो दगड ठेवला जातो त्याच्यामध्ये, त्या वरच्या दगडामध्ये एक लोखंडी काम त्या आकाराची घातली जाते आणि ती काम त्या छिद्रामध्ये घुसवली जाते आणि त्या पद्धतीने दगड ठेवले जातात. आता ह्या पद्धतीने बांधकाम करायचं आहे. विचार करा की ही जी मंदिरं आहेत, कित्येक मंदिरांच्या कळसांचं ओझं जे आहे ते कित्येक टन आहे. म्हणजे 30-30, 40-40 टन ओझं त्या कळसांचं आहे. एवढे वजनाचे दगड वरती नेलेले आहेत. आता 1.5 टन 2 टन वजनाचा दगड त्या कालावधीमध्ये, जेव्हा जेसीबी नव्हता त्या कालावधीमध्ये एवढा उंच कसा नेला असेल. तर त्या कालावधीमध्ये असं सांगितलं जातं की मंदिराच्या बाहेरनं एक रॅम्प, मातीचा रॅम्प बनवला जायचा. त्या मातीच्या रॅम्पवरनं हत्ती किंवा घोडे किंवा बैल तो दगड खेचत वर घेऊन जायचे. तो दगड पाहिजे तिथे कळसाला बसवायचे आणि नंतर मंदिर बांधून झाल्यानंतर तो रॅम्प पुन्हा काढून टाकायचे. ह्या पद्धतीने आपल्या पूर्वजांनी हे एवढ्या लेवलचे कष्ट आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले आहेत आणि ते मला माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. हे बघायला आपल्याला जायला पाहिजे. महाबळेश्वरचं पंचगंगेचं कृष्णेचं मंदिर सगळ्यांनी बघितलं असेल. कृष्णेचं मंदिर बघितलंय. त्या महाबळेश्वरचं कृष्णेचं जे मंदिर आहे, अगदी समोर दरी आहे, संपूर्ण समोर दरी आहे आणि समोरनं सूर्य उगवतो तिथे आणि दिवसातला ठराविक वेळच त्या गर्भगृहापर्यंत प्रकाश गेलेला असतो. इतर वेळेला त्या मंदिरामध्ये प्रकाश नसतो आणि आजही त्या मंदिरामध्ये
दिवे असे दिवे लावलेले नाहीयेत. त्या नैसर्गिक समोरनं येणाऱ्या सूर्याच्या उजेडामध्येच त्याच वेळेला जाऊन आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. महाबळेश्वरमध्ये ते मंदिर आहे कृष्णा. भुलेश्वरला माझं जायचा मानस आहे, पण भुलेश्वरच्या मंदिरामध्ये हे भारताचं दुर्दैव आहे. माझ्यासारखे युवक आता पुढे येत आहेत आणि हे भारताचं सौंदर्य जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण या सगळ्या बहुतेक मंदिरांमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला बंदी असते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच पाटी लावलेली असते की इथे व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे. मी जी मंदिरं केली ती कशी केलीत मला माहिती आहे, पण मी प्रयत्न करतोय की भुलेश्वर मंदिरामध्ये ऑफिशियली परवानगी मला मिळावी शूटिंग करण्याची. ती जर परवानगी मिळाली तर मी नक्की ते मंदिर करणार आहे. सेम गोष्ट खिद्रापूरच्या मंदिराची आहे. खिद्रापूर मंदिर म्हणजे धर्तीवरचा स्वर्ग आहे. म्हणजे ज्यांना अजंता वेरूळ मधलं जाऊन नक्षीकाम बघायला जमत नाही त्यांनी त्या खिद्रापूरचं एक मंदिर बघावं. त्यांना अख्ख्या भारतातल्या मंदिरांची सगळ्या सौंदर्याची कल्पना येईल. पण त्याही मंदिरात दुर्दैवाने व्हिडिओ शूटिंग करायला परवानगी नाहीये. तर मी प्रयत्नात आहे. लवकरच खिद्रापूरचं तर होत आलंय माझं काम, लवकरच खिद्रापूर आम्ही करणार आहोत. पण भुलेश्वर सुद्धा माझ्या यादीमध्ये आहे. हे अजून एक इन्फॉर्मेशन देतो. मी जेवढं बोललो आणि जेवढी काय वर्णन केलं हे सगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही केदार पूजा प्रवास चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे सगळं घर बसल्या मोफत बघायला मिळेल. कोणीतरी नरसिंगपूर बद्दल बोलत होते काका, कोळे नरसिंगपूर. माझं भाग्य आहे की मला ते मंदिर बघण्याची संधी मिळालेली आहे आणि मी त्याही मंदिराचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण वेळेची मर्यादा आणि अंतर जास्त असल्यामुळे त्या मंदिराचा मी उल्लेख आज इथे केला नाही. ती नरसिंहाची जी मूर्ती आहे तो माझा सगळ्यात हिट असलेला व्हिडिओ. जवळपास 3.5 लाखहून अधिक लोकांनी माझा तो व्हिडिओ बघितलेला आहे. त्या मूर्तीची विशेषता अशी आहे की ती नुसती मूर्ती बघायची आणि समजून घ्यायची म्हटलं तर 1.5-2 तास लागतील अशी ती मूर्ती आहे. म्हणजे ती मूर्ती बघतच राहावं आपण. त्या मूर्तीकडे बघितलं की दुसरं काही डोक्यात विचारच येत नाही अशी ती मूर्ती आहे. काकांनी त्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यात थोडीशी मी अजून भर घालतो. त्या मंदिराच्या 2 विशेषता मी तुम्हाला सांगतो. काकांनी सांगितल्याप्रमाणे ते भुयारामध्ये मंदिर आहे. जवळपास 14-15 फूट खाली मंदिर आहे आणि आपल्याला 2 जिने उतरून खाली त्या मूर्तीपर्यंत जावं लागतं. 2 विशेषतामधली पहिली विशेषता अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला म्हणजे बाहेरच्या जमिनीच्या लेवलला वरती एक तुळशी वृंदावन आहे आणि त्या तुळशी वृंदावनाला एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीमध्ये जर आपण पैशाची नाणी टाकली तर ती खाली नरसिंहाच्या पायाशी जाऊन पडतात. ही म्हणजे एक मजला खाली जाऊन ती नरसिंहाच्या पायाशी पडतं नाणं आणि आपल्याला दिसतं ते खाली गेल्यानंतर आपण टाकलेलं नाणं खाली आलेले. ही एक पहिली विशेषता त्या मंदिराची आहे. दुसरी विशेषता एवढी सुंदर आणि एवढी प्राचीन मूर्ती मुघलांच्या आक्रमणातून सुरक्षित राहिली कशी, तर त्याचा इतिहास आहे. आख्यायिका नाहीये, हा इतिहास आहे की त्या मंदिरामध्ये काकांनी सांगितल्याप्रमाणे याच्यापेक्षा थोडीशी एवढ्या आकाराची एक चौकट आहे आणि त्या चौकटीमधून आपल्याला खाली उतरून जावं लागतं. दगडी पायऱ्या आहेत पूर्ण. त्या चौकटीवरती टाकण्यासाठी एक दगड आहे तिथे आणि त्या चौकटीच्या बरोबर समोर एक नरसिंहाची मूर्ती आहे. आता या चौकटीच्या बरोबरची समोर नरसिंहाची मूर्ती आहे. मुघल त्या मंदिरापर्यंत पोहोचले होते. मुघलांनी त्या मंदिराचं नुकसान केलं, मूर्ती सुद्धा फोडली. पण त्यावेळेच्या आपले लोक अतिशय हुशार, म्हणजे मुघलांपेक्षा तर कैकपट हुशार ना आपले लोक. त्यांनी नरसिंहाची दुसऱ्या गावातल्या दुसऱ्या मंदिरातली एक डुप्लिकेट नरसिंहाची मूर्ती आणली आणि त्या चौकटीच्या समोर एक कोनाडा आहे, त्या कोनाड्यामध्ये ती डुप्लिकेट मूर्ती ठेवली आणि तो कोनाडा झाकून टाकला. मुघल आले, त्यांनी तीच त्यांना वाटलं हीच नरसिंहाची मूर्ती आहे. ती मूर्तीचं भंजन केलं. ती मूर्ती तशाच अवस्थेत आजही तिथे आहे, भंजन झालेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि मग ते मुघल गेल्यानंतर असं तिथले पुजारी सांगतात की ते मुघल जेव्हा हे मूर्ती मंदिर तोडायला आले होते त्यावेळेला गर्भगृहातून खालून वाद्यांचे आणि नगाऱ्यांचे आवाज आले होते आणि एवढे मोठे आवाज आले होते की ते आवाज ऐकून मुघल पळून गेले असं ते लोक सांगतात. कदाचित ती आख्यायिका असेल, पण हे मात्र नक्की आहे की मुघलांपासून वाचवण्यासाठी ही आयडिया कामी आली होती की तो दगड टाकून असं वाटतं की ही जमीनच आहे, म्हणजे ती त्याच्या खाली असेल किंवा काही असेल याचं कोणी कल्पनाच करू शकत नाही. पण ते मुघल आले, वरची मूर्ती तोडली, निघून गेले, खालचं पूर्ण मंदिर सुरक्षित राहिलं. आणि ती मूर्ती म्हणजे हजारो वर्ष जुनी मूर्ती आहे. ती मूर्ती आहे तशी राहिली शिल्लक. या आख्यायिका ज्या आहेत ना मंदिरांच्या, म्हणजे नुसतं पुन्हा एकदा उल्लेख करतो, नुसतं जाऊन मंदिर बघितलं, दर्शन घेतलं, बाहेर आलो तर आपल्याला मंदिर काही समजत नाही. आम्ही काय करतो की आम्ही स्थानिक लोकांना पकडतो. विशेषतः आम्ही ज्या गावामध्ये जातो आम्ही हॉटेलमध्ये गाडी ठेवतो आमची. आम्ही लोकल ठिकाणं बघायला कधी स्वतःची गाडी वापरत नाही. स्थानिक रिक्षावाला पकडतो आणि ज्या मंदिरात तिथे जाऊ तिथे आम्ही तिथला गाईड घेतो. तो माणूस, तो रिक्षावाला आपल्याला तिथली माहिती सांगतो, तिथली आख्यायिका सांगतो आणि मग ही सगळी माहिती मिळवल्यानंतर मग ते मंदिर बघायला जी मजा येते ती काहीतरी विशेष असते.
अच्छा, तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात बहे नरसिंगपूर असा उल्लेख केलात, ते बहे रामलिंग नावाचं बेट आहे. ते कोळे नरसिंगपूर पासून अगदी जवळ आहे, 10-12 किलोमीटर वरतीच आहे. ते नदी किनारी असलेलं बेट आहे. तिथे मी जाणार आहे, पुढच्या 1-2 महिन्यात मी तिथे जाणार आहे. तिथे एक मंदिर आहे. रामाने तिथे पूजा केली होती महादेवाची, ते ठिकाण आहे ते, म्हणून त्याला रामलिंग बेट म्हटलं जातं. आणि तिथे बहे मारुती, समर्थ स्थापित पहिला मारुती त्या बहे बेटावरती आहे. त्या ठिकाणी मी जाणार आहे. ते आहे मंदिर. माझ्याकडे आता पुढच्या 50 मंदिरांची यादी, कारण मी जे व्हिडिओ प्रकाशित करतोय, मला कॉमेंट्समध्ये अशी, जशी आता आपली काही नावं आली, अशी मला कॉमेंट्समध्ये लोक सुचवतात की तुम्ही हे मंदिर दाखवा, ते मंदिर दाखवा. माझ्याकडे पुढच्या 50 मंदिरांची यादी तयार आहे. आता मी नोकरी करतो, मला वेळ कमी असतो, त्यामुळे थोडंसं मर्यादा येतात, पण तरी सुद्धा मी करतोय. नाही, आज योगी अरविंद सांस्कृतिक मंचाने आणि सहजीवन प्रभात शाखेने मला माझे अल्पसे ज्ञान समोर ठेवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सहजीवन प्रभातचा आभारी आहे. धन्यवाद. आपल्या व्यस्ततेच्या वेळापत्रकामधून भरपूर वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार. आशा करतो की आपल्याला मी मांडलेला हा नवीन किंवा अपरिचित विषय आवडला असेल. आपल्याला जर मी ह्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेली मंदिरं बघायची असतील तर आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलवरती जा. तिथे ही प्राचीन मंदिरे नावाची आपली प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर ही सर्व प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील. ते सर्व व्हिडिओ पण तुम्ही अवश्य बघा, ही आपल्याला विनंती आहे. आणि आपली नेहमीची विनंती तर असतेच की आम्ही आत्ता मांडलेला हा विषय जर आपल्याला आवडला असेल, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया एक लाईक नक्की करा. आपल्या प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट करत जा. कॉमेंटमध्ये तुम्ही आम्हाला प्रस्ताव सुद्धा देऊ शकता, आम्हाला सूचना सुद्धा देऊ शकता, कौतुक सुद्धा करू शकता. तुमच्या जेवढ्या जास्तीत जास्त कॉमेंट येतील तेवढा आमच्या व्हिडिओचा दर्जा सुधारण्यासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा. आणि आपली शेवटची नेहमीची विनंती की जर आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, ही विनंती आहे. चला तर मग असाच सुंदर कुठला तरी पुढचा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात किंवा एखाद्या प्राचीन मंदिराच्या व्हिडिओमध्ये पुढे भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना नमस्कार.